नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। पहलगाम येथे पर्यटकांना आतंकवाद्यांनी गोळ्या मारल्या होत्या, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अबोध या घटनेची परतफेड केली। यामध्ये भारतीय सैन्याने आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला धूळ चारून मोठी कामगिरी केली। भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीच्या समर्थनार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने क्रांती चौकापासून औरंगपुरापर्यंत भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली। या रॅलीमध्ये तिरंगा घेऊन ध्वज नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये देशभर 22 मे पासून तर 5 जून पर्यंत भव्य भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येणार आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संभाजीनगर येथे भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारत जिंदाबाद यात्रेला यावेळेला सुरुवात करण्यात येत आहे। भारतामध्ये पाकिस्तानच्या विरोधात जे आंदोलन तयार झालं, जे मत तयार झालं, कारण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे भारतीय नागरिकांना 26 नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आणि ह्या निष्पाप नागरिकांना निर्दयपणे मारण्यात आलं। त्याची जात विचारून त्या ठिकाणी त्यांना ठार मारण्यात आलं। ही क्रूर घटना ही भारत कधीच सहन करणार नाही आणि भारत म्हणून त्याचा निषेध त्यांना या आरतीय योजनांनी केलेला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर हे राबवलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला आहे। आमच्या भारतीय सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही भारतीय सैनिकांना सलाम करतो, भारतीय सैनिकांना आम्ही पाठिंबा या ठिकाणी देतो आणि त्यासाठी ही भारत जिंदाबाद यात्रा या ठिकाणी काढण्यात येत आहे। यापुढे जर पाकिस्तानने आमच्याकडे कानाडोळा करून घेण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानला नेत्ररावत केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही। आणि म्हणून भारतीय सैनिकांना सलाम करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या सन्मानार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ही भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येत आहे। पाकिस्तानमध्ये पाठिंबा दिलेला आहे, मात्र मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये पदांची आयात होती नाही, व्यापाऱ्यांनी रस्ता टाकलेला आहे आणि राजकीय नेत्यांची या संदर्भात चर्चा सुरू आहे। आणि जर असं करत असेल तर त्याचा निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी बहिष्कार घालण्याचा विचार करावा लागेल।